करताना एक मनात खंत पण आहे की मराठीसाठी आपल्याला महाराष्ट्रात झगडावं लागतंय, खंत आहे ना? तुम्हाला पण जाणवते ना, पत्रकार म्हणून तुम्हाला जाणवते ना, तेच आम्हाला काय शेवटी मराठी मन आहे आमचं. मराठी आज पण मी जे काय उभं आहे तो मराठी प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे उभा आहे. तेव्हा मराठी भाषेबद्दल अभिमान असायला हवा. मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तर तरी पण आपल्याला आपल्या इथे भांडावं लागते. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, चुकीच आहे. राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, या सर्व लढाईच्या मागे उभे राहिले. मराठी माणसाचा आज विजय आहे, आज सोबत येत आहेत. एक मराठी माणूस म्हणून किती आनंद आहे? नक्कीच आनंद आहे. सरकारचं पण मी कौतुक करेन की त्याने तो जी आर पटकन मागे घेतला आणि आज दोघं भाऊ आज समोर येणार आहेत एकत्र आणि त्यांना दोघांना एकत्र बघण्यात पण मला खूप आनंद आहे. मलाच नाही, प्रत्येक मराठी माणसाला त्याचा आनंद नक्कीच अभिमान आहे. सर, राज्य सरकारने हा जी आर काढला होता, हिंदी तिसरी भाषा म्हणून किंवा इतर कुठलीही भाषा तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून शिकवावं. पटतंय का? कारण पहिल्या वर्गापासून मुलावर तिसऱ्या भाषेची सक्ती असेल. मी त्याच्यावर रिॲक्ट झालो होतो. 5वी नंतर आपलं हिंदी इंग्रजी भाषा शिकणं वाईट नाही, भाषा जास्तीत लोकांना शिकायलाच हवी. पण ते पहिलीच्या मुलांना एवढासा मेंदू असतो, त्याच्यावर आपण काय काय करणार? ती सक्ती नको होती म्हणून त्यांनी राजसाहेब बोलले होते आणि सरकारने देखील ऐकलं आणि सरकारने मान्य केलं बाबा. त्यातनं त्यांनी जी आर रद्द केला. दोघांचं कौतुक आहे, पण स्टँड घेणं खूप गरजेचं होतं आणि तो राजसाहेबांनी आणि सगळ्याच उद्धव साहेब म्हणा सगळ्यांनीच तो स्टँड चांगला घेतल्यामुळे म्हणजे आज मेळावा आंदोलन नसेल पण विजयी मेळावा याचा आनंद आहे. दोघेही बंधू आता या मेळाव्याच्या साठी एकत्र येतात, मात्र राजकारणही त्यांनी पुढे असंच करावं, सोबत येऊन करावं, जेणेकरून मराठी माणसाची ताकद वाढेल. वाटतं का? तुला काय वाटतंय? मलाही वाटतं. मलाही वाटतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.